शेवटची लढत या आखाड्याचं वर्चस्व कोण राखतोय? राहुल फुलमाळी जुन्नरचा पैलवान आणि सामना करतो बाळू बोडके. विजयदादा याच्यासाठी स्पॉन्सर होता द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकासाठी रोख रक्कम 11,000 रुपये आणि तसेच आमच्या समीर दादा यांनी ट्रॉफी दिली आहे. या आखाड्याची फायनल रोख रक्कम 20,000 रुपये आणि चषक सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी यांच्याकडून हे सौजन्य लाभलेलं आहे. ट्रॉफीसाठी सौजन्य लाभले. समीर भाऊ आपण सुद्धा या. 1 मिनिट थांबायचे एक मिनिट थांबा. समीर भाऊ या पटकन. 1 मिनिट इथून चढणार बाबा. 1 मिनिट थांबा जरा, कारण की प्रत्येक वर्षी आम्हाला सौजन्य ट्रॉफीसाठी लागतंय. धर्माबाई 1 मिनिट थांबा. या ठिकाणी 2 नंबर बक्षिसाचं सौजन्य सन्माननीय विजय राजेंद्र आदी यांच्याकडनं वितरित करण्यात मन धनाने सहकार्य करणारे आमचे विजय भाऊ यांचं पुनश्च एकदा उत्सव समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. समीर भाऊ या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी ट्रॉफी देतात, फर्स्ट सेकंड थर्ड साठी. त्यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केले जाते मुख्य व्यासपीठावर. गावाचा स्पर्धा आहे तर गावासाठी काही ना काहीतरी द्यायचं हे त्यांचं स्वप्न असतं आणि नक्कीच जोरदार टाळ्या वाजवा एकमेकाच्या या ठिकाणी. वा बाळू बोडके जो की या आखाड्याचा आयकॉन होता आणि निश्चित रूपाने त्यांनी आपलं वर्चस्व छत्रपती शिवाजी महाराज की जसं आपलं नाव या बाळू बोडकेने अबाधित ठेवलंय आणि पुनश्च एकदा या सरांब्या गावचा आखाडा बिल्डर सन्माननीय बाळू बोडके रोख रक्कम 20,000 रुपये आणि चषक सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी यांच्याकडून सदर या कुस्तीपटूचं विजेत्याचं या ठिकाणी बघा चषक रोख रक्कम 15,000 रुपये होते, पण या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी 5,000 रुपये या पहिल्या क्रमांकासाठी वाढवले, म्हणून 20,000 रुपये या मल्लाला आणि ट्रॉफी दिली जाते प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून. धन्यवाद. उत्तर भारतीय ट्रिपल केसरी म्हणून ओळख आहे या मल्लाची. जोरदार आवाज बाळू बोडके सरलामिक केसरीचा मानकरी ठरलाय. या ठिकाणी बाळू बोडकेला या ठिकाणी पारितोषिक देऊन गौरव केले जात आहे. सुद्धा आता राज्य स्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळून महाराष्ट्राचं नाव कमावं असे या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो. नक्कीच धन्यवाद. मी आतापर्यंत सर्व पैलवान पाडले. मी आता तिकडे पंजाब मध्ये असतो आणि इथं आलो खेळायला तर खूप छान वाटलं. तू की 9 वाजेपासून इथं गर्दी होती. एवढी कोणत्या ठिकाणी थांबती नाहीत माणसं. ते मला चांगलं वाटलं बघून आणि माझी कुस्ती लावली त्याबद्दल धन्यवाद. आणि जे तुम्ही म्हणता मुलांना सांगायचं गर्दी करू नका, कारण का अक्षरशः मुलं खूप लांब लांब आले इथं. आजपर्यंत ह्या भिवंडी भागात या साईडला आजपर्यंत एवढं लांब कधीच मुलं नाही आले. तुमच्या ह्या जंगलला मुलं आले, पंजाब हरियाणा या साईडनं मुलं आले, पुण्यावरनं आले. तर ह्या जंगलचं काहीतरी वैशिष्ट्य असेल म्हणून आले इतकं. तर तुम्ही पण त्यांना सहकार्य करायला पाहिजे. कधी त्यांच्याबरोबर म्हणजे असं धक्काबुक्की नका करू हीच विनंती करतो. मी एकदा बघितलं तर कुस्त्या खूप छान झाल्या. तर त्याचा धन्यवाद. धन्यवाद.